दिवसांपासून महापौर पदाची गाळ कोणाच्या गळ्यात पडणार असं असतानाच आता ही महापौर पदाची माळ चौधरी यांच्या गळ्यात पडलेले बाळामामा काय सांगाल? रईस भाई काय नेमकं झालं आणि हा चमत्कार झाला? चमत्कार झाला याचं अभिनंदन. काय नेमकं प्रश्न जनतेच्या भविष्यामध्ये सोडवले जातील? तुमचे देखील नगरसेवक वोटिंगला नव्हते असं म्हणतात, काय सांगा? जे होते ते आमचे आहेत. शिंदेंना मतदान केलं. जे होते आमचे होते. बाळामामा मात्र देखील बाळामामा काय सांगाल? विजय मिळालेला आहे एका आगरी समाजातील जो काही युवक आहे, या युवकाचा विजय झालेला, काय सांगाल? आगरी समाजाला प्राधान्य दिलं. हा सेक्युलर फ्रंटचा महापौर आहे आणि सेक्युलर फ्रंटचा उपमहापौर आहे. कुठल्या समाजाचा नाही, हा सेक्युलर फ्रंटचा महापौर आहे. विकासाची कामं भविष्यात होतील का? 100%. काय नेमकी कामं जनतेची होतील? हा जनतेची काय कामं होतील? तुम्ही देखील खासदार आहात. मी 2.5 वर्षात भिवंडीची डेव्हलपमेंट पाहाल, कारण महानगरपालिका अस्तित्वात येणे हे खूप गरजेचं होतं. आता महानगरपालिका अस्तित्वात आली, लोकप्रतिनिधी आले, नक्कीच महापालिकेचा विकास होईल. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे हा आता विकास होणार आहे, कारण की गेल्या 2.5 वर्ष या ठिकाणी निवडणुका झाल्या नव्हत्या. 5 वर्षाहून अधिक काळ निवडणुका झाल्यानंतर आता 2.5 वर्षासाठी हे महापौरपद चौधरी यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच हा जो काही विकास आहे होणार आहे. सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून हा विकास केला जाणार आहे. कुठल्याही प्रकारे विकास थांबणार नाही, विकास केला जाईल यासाठी सेक्युलर फ्रंटचे चौधरी विजय झाला असल्यास देखील बाळामामा म्हात्रे जे काही खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा प्रवीण विकास काटे, साम TV न्यूज, भिवंडी, ठाणे.